आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 21 नोव्हेंबरला 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करावी लागतील। नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यानही सुनावणी सुरू असेल। मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागे, सरकारनं वेळ घ्यावा मात्र सरसकट आरक्षण द्यावं, जरांगे पाटील यांची मागणी। ठरलेल्या मुदतीनंतरही आरक्षण न दिल्यास मराठे मुंबईत जाऊन धडकतील, मनोज जरांगेंचा इशारा। सराटीमध्ये माजी न्यायमूर्ती MG गायकवाड आणि सुनील शुक्रे यांची जरांगेंसोबत चर्चा। घाईघाईत घेतलेले निर्णय कोर्टात टिकत नाहीत, त्यामुळे वेळ हवा, माजी न्यायमूर्तींची जरांगेंकडे मागणी। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देणं का शक्य नाही, मनोज जरांगेंचा चर्चा करण्यासाठी आलेल्या दोनही न्यायमूर्तींना सवाल। सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये विसंवाद असल्याची चर्चा, तर तुम्ही विषय भरकटवू नका, पत्रकारांनी सरसकट प्रमाणपत्राबद्दल प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। ज्यांच्याकडे नोंदी असतील त्यांनाच आरक्षण मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं नोंदींवरती बोट, तर जरांगे आणि सरकारमध्ये मुदतीच्या तारखेवरनं विसंवाद असल्याची चर्चा। हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरती चर्चा करू, मंत्री धनंजय मुंडेंचं मनोज जरांगेंना आश्वासन। सरसकट आरक्षणासाठी कायदेशीर त्रुटीही दूर कराव्या लागतील, मुंडेंची माहिती। राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत, आंदोलन मागे घेतल्यानं सामाजिक वातावरण शांत होण्यास मदत होईल, बबनराव तायवाडेंचं मत। जरांगेंच्या जीवाला धोका निर्माण झाला तर कुणालाही परवडण्यासारखं नाही, आमदार सरोज अहिरेंचं वक्तव्य। आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्हालाही उग्र व्हावं लागतंय, अहिरे यांची प्रतिक्रिया। सरकारनं आपला अहंकार आणि हट्टीपणा सोडावा, मराठा आरक्षणावरनं भास्कर जाधव यांची सरकारला विनंती। खासदार हेमंत गोडसे आणि आमदार हेमंत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा। गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका, याचिकेवरती 8 नोव्हेंबरला सुनावणी, हिंसक आंदोलनकर्त्यांवरती कारवाईची याचिकेतनं मागणी। 1 ते 1.5 वर्षभरात मराठा आरक्षणाबाबतीत काही होणार नाही, त्यामुळे मराठा समाजाला सरकारनं सत्य परिस्थिती सांगावी, मनसेचे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया। चाळीसगावमध्ये मराठा समाज आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचं स्वागत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची प्रतिक्रिया। बीडमधल्या घरावरती हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंकेंची पहिली प्रतिक्रिया, आपल्या जीवाला हानी पोहोचवण्यासाठीच हल्ला झाला, तर घर जाळण्यात अवैध धंदे करणाऱ्यांचा हात, सोळंकेंचा आरोप। बीडमधील आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावरती हल्ल्याप्रकरणी 21 जणांना अटक, त्यातील 8 जण मराठा नाहीत, सोळंकेंची माहिती। मराठा समाजानं कुठलीही हिंसा ठरवून केलेली नाही, जे घडलं त्याबद्दल आम्ही वारंवार दिलगिरी व्यक्त केली आहे आणि पोलिसांनी कारवाई केली आहे, मराठा समाज आंदोलन याचिकाकर्ते विनोद पाटील यांचं स्पष्टीकरण। परभणीच्या पूर्णेमध्ये पदयात्रा काढून मराठा समाजाला लिंगायत समाजाचा पाठिंबा, पूर्णेमध्ये सुरू असलेल्या उपोषणाला भेट देत पाठिंबा। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह 6 जणांच्या विरोधात ईडीकडनं गुन्हा दाखल, जोगेश्वरीमधल्या सुप्रीमो क्लब आणि हॉटेल बांधणी प्रकरणी ईडीचा तपास सुरू। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठा समाजाकडनं करण्यात आलेलं उपोषण मागे, ठाणे नगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज विरार आणि मुंबईच्या दौऱ्यावरती, वसई विरारमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ठाण्यामधल्या मुंब्रा परिसरात शिवसेनेच्या शाखेवरनं पुन्हा एकदा राडा, शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, मुंब्रा इथल्या शाखेवरती शिंदे गटानं वर्चस्व मिळवलं। मराठा आरक्षण प्रकरणी राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींना भेटावं, सर्वपक्षीय बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटाची भूमिका। बीड जाळपोळ प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये 5 अल्पवयीन मुलांचा समावेश, आतापर्यंत झालेल्या कारवाईत 25 ते 30 वयोगटातल्या तरुणांचा समावेश असल्याची माहिती। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे, मात्र गोंदियातील पूर्वनियोजित धरणं आंदोलन आज होणार, सकल मराठा समाजाची भूमिका। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचं गायन, देवेंद्र भुयार यांनी तबल्यावरती साथ दिली।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावरती श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी गायन सादर केलं। गेल्या 5 दिवसांपासून सोलापूरमध्ये सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर मागे मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश डांगे आणि प्रशांत देशमुख हे दोघं जण उपोषण करत होते। देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन असं विधान केलं होतं। त्यांनी आपला शब्द आता पाळायला हवा। एकनाथ खडसेंची टीका करत मागणी। राज्य जळतंय आणि देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी फिरतायत ही लाजिरवाणी बाब। मराठा आरक्षणावरनं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची फडणवीसांवरती टीका। गिरीश महाजन फक्त पुढे पुढे करणारे संकटमोचक। जरांगे पाटील आणि कोळी समाजाच्या उपोषणाबाबतीत ते फेल झाले। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवरती टीका। हल्ला करणारे जर घरं जाळत असतील तर त्यांचा उद्देश जीवितहानी करण्याचा, त्यामुळे अशा हल्लेखोरांवरती 307 सारखं कलम लावावं, एकनाथ खडसेंची मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांचं लोटांगण। शासनानं मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी। नाशिकच्या कळवणमध्ये सकल मराठा समाजाचा रास्ता रोको। आमदार आणि खासदारांचे पोस्टर्स पाडले। पनवेलमध्ये सुरू असलेल्या मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला आगरी कोळी समाजाचा पाठिंबा। पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंची समर्थकांसह उपोषणाला भेट। मराठा आरक्षणासाठी नागपूरमध्ये गांधीगिरी स्टाईल आंदोलन। रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना गुलाबाचं फूल देऊन जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन वाढवण्याचा प्रयत्न केला गेला। सिंधुदुर्गच्या ओरोस इथे सकल मराठा समाजाचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण। मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी। अहमदनगर कल्याण महामार्गावरती खातगाव टाकळी गावात सकल मराठा समाजाचा रास्ता रोको। सरकारनं तातडीनं आरक्षण देण्याची केली मागणी। आंदोलनात विद्यार्थ्यांचाही सहभाग। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला। राजकीय नेत्यांच्या घरावरती होणाऱ्या दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी हा रस्ता बंद ठेवला होता। नाशिकच्या नांदगावमध्ये राष्ट्रवादीचं तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुका दुष्काळी तालुका होण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप। परभणीमधल्या जिंतूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षांवरती बहिष्कार। आरक्षण मिळेपर्यंत सहामाही आणि वार्षिक परीक्षा न देण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय। सांगलीमध्ये आमदार नितेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। मनोज जरांगेंच्या विरोधात नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध। नाशिकच्या मालेगावमध्ये महिलांचा मूक मोर्चा। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी। अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर। पुस्तकाचं गाव योजनेचा विस्तार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, गोंदिया, नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथे पुस्तकांचं गाव योजनेचा विस्तार होणार। दीपक केसरकर यांची माहिती। मुंबईमध्ये आज भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज कोस्टा सेरेना क्रूजच्या देशांतर्गत जलप्रवासाचा शुभारंभ। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनेवाल करणार उद्घाटन। दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला। फ्रीज, वॉशिंग मशीन आणि टीव्ही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या नेरळची माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा सेवेत। 4 नोव्हेंबरपासून प्रवाशांना घेता येणार मिनी ट्रेनच्या सवारीचा आनंद। मेट्रो गर्डरच्या कामासाठी ठाण्यामध्ये 28 दिवस रस्ते बंद राहणार। रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय। गेल्या 10 महिन्यात मुंबईमध्ये 1,04,852 घरांची विक्री। राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 9,221 कोटी रुपये जमा, तर गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत 37% वाढ। मुंबई, पुणे आणि वाराणसीतनं 8.5 कोटी रुपयांचं सोनं जप्त। 5 जणांना अटक। महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई। वसईच्या अग्रवाल प्लाझा नाक्यावरती पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीनं मनपा कर्मचाऱ्याला चिरडलं। या अपघातात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू। विरारमध्ये बेडरूममधल्या छताचा स्लॅब कोसळल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू। शीतल शिवाजी पवार असं मृत तरुणीचं नाव। नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मनोहर करडा यांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या। 2 दिवसांपूर्वी मनोहर करडा यांचा भाऊ नरेश कार्डा याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। फसवणुकीसंदर्भातला गुन्हा होता।
भिवंडी शहरामध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक. आरोपींकडून 28 तोळे सोनं आणि 50,000 रुपयांची दुचाकी जप्त. लातूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची मनसेची मागणी. पीक विम्याच्या बंद कार्यालयाला मनसेनं काळं फासलं. ओबीसी नेत्यांच्या घरावरती हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. वर्ध्यामधल्या प्रांतिक तैलिक महासभेचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली. कांद्याच्या दरात वाढ. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 ते 80 रुपये किलो. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल पाठवण्यास सुरुवात. गेल्या 3 दिवसांपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समिती बंद होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.